नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि रेस्क्यू कॉल जो आहे मला आवर टाऊनमधून आहे. त्या बाजूला आपण जर रेल्वे पटरी क्रॉस करून त्या बाजूला चाललो मित्रांनो आपण. आणि फार्म हाऊसला आहे, शेट्टे फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसमध्ये चाललो आपण. बघूया कुठे साप आहे आणि कोणता साप आहे आपण बघू मित्रांनो. दुपारचे तरी 3 वाजलेत आणि हे बघा फार्म हाऊसला पोहोचलो मी. आणि किती छान फणस वगैरे आलेले आहेत. झाडं वगैरे खूप छान लावलेत त्या सरांनी. हे बघा आता आपण एंट्री मारलेली आतमध्ये. बघूया आपण पहिले कुठे साप आहे. आणि साप त्यांनी मारला नाही, त्यांचं खूप धन्यवाद मित्रांनो. ते मारत पण नाही कधी. अशा मी बरेच ठिकाणी गेलो फार्म हाऊसला, पण ते लोक मारत नाही आहे. शेठ लोक असतात ते मारत नाही आहे. खूप चांगलं काम करतात ते. आणि हे बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे साप. इथे मला दिसला नाही, पण थोडा पुढे जातो मी. हे बघा इथे ह्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये आहे. थोडंसं वरती दिसलं आहे मला, जवळ जाऊन बघतो. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आणि साप कॉमन सँड बोवा या सापाचं नाव आहे. तुर्क्या गोनच बोलतो आपण त्याला. आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी मित्रांनो. बरेच लोक बोलतात की हा साप चावल्यावरती रक्ताच्या उलट्या होतात आणि 5-10 मिनटामध्ये माणूस मरतो लगेच. पण असं काही नाही मित्रांनो. हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. या सापाची लांबी या सापाची लांबी आहे, मी आता रेस्क्यू केला आहे, याची 1 ते 1.5 फूट लांबी याची. आणि याची सरासरी लांबी मित्रांनो 50 ते 1 फूट 8 इंच असते. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते. आणि जास्तीत जास्त लांबी याची 100 से 3 फूट 3 इंच असते. त्याच्यापेक्षा जास्त पण आणि कमी पण असू शकतो, काही सांगता येत नाही. आणि जनतेच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो पूर्ण चुकीचा आहे मित्रांनो. हे बघा हा पूर्ण बिनविषारी साप आहे, काही टेन्शन नाही आहे. याचं शरीर एकदम रफ असतं आणि डिझाईन बघा अजगरासारखी याची. शांत साप आहे, लाजाळू पण आहे आणि अटॅक करतो हा. कारण याला भीती वाटली तर हा कोणता पण साप अटॅक करतोच. विषारी असो बिनविषारी चावणारच आहेत ते. त्याच्या रक्षणासाठी ते प्रयत्न करणारच आहेत. आणि हा साप मित्रांनो प्रजनन यांचा काळ जो असतो जुलै-ऑगस्ट दरम्यान प्रजनन त्यांचा काळ असतो मित्रांनो. 9 ते 10 अंडी देतात. जास्त पण देऊ शकतात, कमी पण देऊ शकतात मित्रांनो. आणि यांची पिल्लांची साधारण यांची लांबी जी असते 8 सेमी असते. लांबी फक्त यांची 8 सेमीची असते पिल्लांची. हे बघा मी याला आता पॅक करतो, पाणी वगैरे दिलं याला. इथे बघा अटॅक कसा करतो बघा तुम्ही, वायपरसारखा. हे बघा रस्सल वायपर जसा अटॅक करतो तसा करायला बघतो तो. घाबरण्याचा प्रयत्न करतो. पण असं काही नाही, बिनविषारी साप आहे. आणि सर्वात पहिले मी साप कोणता पण रेस्क्यू केला तर पहिले त्यांना पाणी देतो आणि मग सोडतो. कारण खूप ऊन आहे, कडक ऊन पडतं आहे. सापांना खूप त्रास होतो, आपल्यालाच होतो तर त्यांना खूप होत असेल. म्हणून त्यांना पहिले पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि आता आपण लगेच याला रिलीज करण्यासाठी जाणार आहे. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. सापाला मारलं नाही त्याच्याबद्दल धन्यवाद त्या सरांचं. हे बघा रिलीजसाठी आलेलो आहे. आणि सावलीच सोडला त्याला मी त्याच्यासाठी. गवतात तो जाईल निघून, गवतात त्याला फिरतो. शांत राहिले, संध्याकाळी तो निघून जाईल, त्याची जागा शोधल. कोणत्या सापासो मारू नका एवढीच विनंती आहे मित्रांनो. आणि धन्यवाद ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.